संदीप बाबा गिड्डे यांना दुग्धाभिषेक, राजकीय आकसापोटी पक्षद्रोही कारवाई, प्रशांत केदार यांची माहिती। भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्यावर राजकीय सुडबुद्धीनं बडतर्फ कारवाई केली आहे। निष्ठावंत गिड्डेवरील कारवाई अन्यायकारक व पक्षास हानिकारक आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या निष्ठावान गिड्डेंवर केवळ राजकीय आकसापोटी कारवाई केली असा आरोप राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केला। यावेळी राज्य संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे, निशांत आवळेकर उपस्थित होते। तासगाव बसस्थानक चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून संदीप गिड्डे पाटील यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला। तसेच फुलांचा वर्षाव करून गिड्डेंच्या कार्याचा सन्मान करण्यात आला। यावेळी संदीप गिड्डे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संदीप गिड्डे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेलं कार्यकुशल नेतृत्व आहे। गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच मराठा समाज आरक्षण आंदोलनात अग्रभागी सक्रिय होते। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे मुख्यमंत्री यांचं लक्ष वेधण्याचं काम गिड्डे यांनी केलं। तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात बहुजन समाजातील रखडलेल्या अनेक कामांसाठी मोठा निधी आणला। मतदारसंघात भाजप पक्ष ताकदीनं वाढवण्याचं काम संदीप गिड्डे पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं। जनतेची कामं करून रयतेचे राजे म्हणून उदयास येत असलेले गिड्डे पाटील काही वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खुपत असून त्यांना वरचढ ठरतायत। परिणामी त्यांना त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता लागून राहिली आहे। तेव्हा राजकीय आकसापोटी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना विचारात न घेता जिल्हाध्यक्षांनी एकतर्फी संदीप गिड्डे यांच्यावर कारवाई केली। कारवाई म्हणजे कोतवालानं विभागीय आयुक्त यांना निलंबित केल्यासारखं आहे। निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यावरील निलंबन कारवाई पक्षद्रोही कारवाई आहे। याचा भाजप पक्षाला मोठा फटका बसू शकतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तयार झालेले गिड्डे यांच्यावरील कारवाई संघ प्रणाली व तत्वांना धरून नाही, तेव्हा प्रामाणिक व निष्ठावान गिड्डेंवर चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करण्यात आला। जिल्ह्यात वरिष्ठ नेत्यांचा मनमानी कारभार चालू राहिल्यास भाजपा संपुष्टात येईल हे सांगण्यास कोणत्या भविष्यवेत्याची गरज नाही, असं मत राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी संदीप गिड्डे पाटील यांच्या समर्थनार्थ बोलताना व्यक्त केलं। यावेळी संघटनेचे राज्य संघटक युनुस कोल्हापुरे, निशांत आवळेकर, युवती राज्याध्यक्षा प्रमिला गावडे, जिल्हाध्यक्ष विजया माळी, कुलदीप वारे, हरीश वडार, गुरुनाथ दाभडे, पिंटू केंगार, द्रौपदी बनसोडे, दृष्टी कांबळे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी प्रकाश माळी। माननीय संदीप बाबा गिड्डे साहेब यांच्यावर जी निलंबनाची चुकीच्या पद्धतीने कारवाई झालेली आहे, या गोष्टीचा दलित पॅंथर सेनेच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करीत आहे। आज तासगाव शहरामध्ये भाजपचे राज्य प्रदेश सरचिटणीस माननीय संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्यावर जी जिल्हाध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आहे, बडतर्फ कारवाई केलेली आहे, ही कारवाई राजकीय आकसापोटी करण्यात आलेली आहे। याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी दलित पॅंथर सेनेच्या वतीने केलेला आहे। संदीप बाबा गिड्डे पाटील एक राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उदयास येणारं नेतृत्व आहे। त्यांनी मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून अनेक दोन मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलेला आहे। अनेक गोरगरीब सामान्यांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत। अशा सरसंघामध्ये संघात तयार झालेल्या संघाच्या कुशीत आणि मुशीत वाढलेल्या चांगल्या नेतृत्वाला केवळ राजकीय आकसापोटी निलंबित करून कारवाई करून कुठेतरी संपवण्याचं षडयंत्र, हा जो केविलवाना प्रयत्न वरिष्ठांच्याकडून चालू आहे, हा निष्फळ ठरणार आहे। या घटनेचा जाहीर निषेध आज दलित पॅंथर सेनेच्या वतीनं तासगाव येथे करण्यात आलेला आहे। तसेच संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी यापूर्वी मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात अनेकदा सक्रिय भूमिका घेतली। याशिवाय त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये हिरिरीनं भाग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडले, त्या प्रश्नांना लावून धरलं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे। माननीय संदीप बाबा गिड्डे पाटील यांचं राज्यभर कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे, परंतु याच सांगली जिल्ह्यामध्ये त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांच्या विरोधात जे काही राजकीय नेते मंडळी, वरिष्ठ नेते मंडळी चुकीच्या पद्धतीनं षडयंत्र रचत निलंबन किंवा बडतर्फ करण्याची जी कारवाई करत आहेत, ही संघ धोरणाला धरून नाही, संघ तत्वनिष्ठाला धरून नाही। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये संदीप गिड्डे पाटील यांच्यावर केलेल्या कारवाईचा कुठं ना कुठं भाजप पक्षाला किंवा त्या येणाऱ्या काळातील निवडणुकींना याचा फटका बसू शकतो। याची वरिष्ठांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्यावर जी काही कारवाई करण्यात आलेली आहे, त्या कारवाईचा खुलासा वरिष्ठांनी करावा, अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे।